ठीक आहे. आज आपण अँटी हायपरटेन्सिव्ह टॉपिक डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी झाले जॉईन भरपूर जण, तर आपण स्टार्ट करूया. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग एक्झामच्या दृष्टीने जर विचाराल तर महत्वाचा लॉंग क्वेश्चन आहे सीसीएमपी पॉइंट ऑफ व्ह्यू. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये काय अभ्यास करते तू? झोपा काढते. अ, उठून बस साऱ्या. हा, उठून बस. उठून बस नीट. एक मिनिट. मायक्रोफोन तुमचे म्यूट नाही का यांचे? ओके. तर अँटी हायपरटेन्सिव्ह हा सीसीएमपीच्या दृष्टीने लॉंग क्वेश्चन साठी फार महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हायपरटेन्शनचे पेशंट्स भरपूर सारे दिसून येतात. त्यामुळं क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू ही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. तर आपण ऑलरेडी काही ग्रुप्स जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स म्हणून यूज होतात ते ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. त्यात डायुरेटिक आहे, एसी इनिबिटर्स आहेत, एआरबीज आहेत, त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. ओके. तर हे सर्व जे ड्रग आहेत हे फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून यूज होतात. एसी इनिबिटर्स, एआरबीज, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, डायुरेटिक, आणि हे आपण सर्व डिटेलमध्ये डिस्कस केले आहे. तर फर्स्ट लाईन ड्रग वरही लॉंग क्वेश्चनचे चान्सेस असतात. एसी इनिबिटर, एआरबीज किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा डायुरेटिक हे अँटी हायपरटेन्सिव्हच्या क्लासिफिकेशन नंतर त्यावर अर्धा पाठ त्या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. तर दोन्ही पद्धतीने आपण हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचे पॉइंट आहेत, आणि त्याचप्रमाणे ड्रग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे ते पाहणार आहोत. तर आपण पहिले इंट्रोडक्शन स्टार्ट करणार आहोत की हायपरटेन्शन म्हणजे काय, आणि हायपरटेन्शन मध्ये स्टेजेस ऑफ हायपरटेन्शन जे आहेत अकॉर्डिंग टू द गाईडलाईन्स ते आपण पाहणार आहोत. ओके. तर आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करूया. ओके. So what are antihypertensive drugs? These are the drugs which use to lower the blood pressure. These are the drugs we use to lower the blood pressure in hypertensive patient. Okay. So hypertension is the condition characterized by elevated blood pressure above normal. We can say elevated blood pressure means blood pressure goes above normal, then it is called as hypertension. Okay. And it is a very common disorder usually seen after middle age. ओके. इवन 30 एज नंतरही काही पेशंट मध्ये हायपरटेन्शन आता दिसून येतं, आणि इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर कार्डिओव्हास्क्युलर मॉर्बिडिटी mortality if it remains untreated. Okay, if it remains untreated, it could lead to cardiovascular morbidity, sometime mortality also. So early diagnosis and prompt control of blood pressure is very important. Okay. In majority of the cases, this hypertension is essential hypertension for which exact cause is not clear. जे पण हायपरटेन्शनचे केसेस आहेत त्यातले मेजॉरिटी केसेस ह्या इसेन्शियल हायपरटेन्शन किंवा त्याला प्रायमरी हायपरटेन्शन असं म्हणतो, आणि त्याचा एक्झॅक्ट कॉज माहीत नाहीये. की ब्लड प्रेशर जे मिडल एज नंतर वाढतं तर एक्झॅक्ट कॉज माहीत नाहीये. हाऊ थिकनेस ऑफ द आर्टरीज रिस्पॉन्स ऑकर्स. ओके. आणि त्याच्यामुळं स्टिफनेसमुळे ब्लड प्रेशर वाढतं. तर प्रायमरी हायपरटेन्शन किंवा इसेन्शियल हायपरटेन्शनचं एक्झॅक्ट कॉज माहीत नाही. आणि आफ्टर मिडल एज मोस्ट कॉमन टाईप ऑफ हायपरटेन्शन असं म्हणू शकतो की ते इसेन्शियल हायपरटेन्शन किंवा प्रायमरी हायपरटेन्शन आहे. काही केसेस सेकंडरी हायपरटेन्शनचाही असतं. याच्यामध्ये प्रायमरी कॉज हा वेगळा असतो आणि त्या आजारामुळं पेशंटला हायपरटेन्शन डेव्हलप होतं. ओके. ओके. तर जे किडनी किंवा हार्ट, आर्टरीज, एंडोक्राईन सिस्टीमच्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशनमुळं सेकंडरी हायपरटेन्शन होतं. फॉर एक्झाम्पल, आपण ॲड्रिनल मिड्युलाचं ट्युमर पाहिलेलं आहे. त्या ॲड्रिनल मिड्युलाच्या ट्युमरमध्ये एक्सिस ॲड्रिनलिन सिंथेसाइज अँड रिलीज झाल्यामुळं ब्लड प्रेशर राईज होतं, तर ते सेकंडरी हायपरटेन्शन आहे. रिनल आर्टरी स्टेनोसिसचे पेशंट्स असतील तर रिनल आर्टरी स्टेनोसिस मुळे हायपरटेन्शन होतं, ते सेकंडरी हायपरटेन्शन आहे. तर प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे काय आणि सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलंय?
हो सर. ओके. आवाज क्लिअर येतोय ना माझा? हो सर. ओके, ठीक आहे. जस्ट एक मिनिट. ओके. ओके. आता तुम्हाला हायपरटेन्शनचं स्टेजेस तुम्हाला माहित आहेत का? कोणत्या स्टेजचं हायपरटेन्शन कधी होतं? स्टेज 1, स्टेज 2 असं? तुम्ही कोणत्या गाईडलाईन्स पाहिलेले आहेत का? ओके, आपण पाहूया. तुम्हाला माहिती आहे का स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणजे काय, स्टेज 2 म्हणजे काय? ओके, पण ओके. आता हे स्टेजेस ऑफ हायपरटेन्शन जी स्लाइड दिसते आहे ती JNC 8 गाईडलाईन नुसार आहे. जॉईंट नॅशनल कमिटी फॉर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. तर ही कमिटी ह्या हायपरटेन्शनच्या गाईडलाईन्स देते. तर आता नवीन जी गाईडलाईन्स आलेली आहे ती कोणती आहे? JNC 8. तर JNC 8 गाईडलाईन नुसार काय आहे हायपरटेन्शन ते आपण पाहणार आहोत. ओके. तर JNC 8 गाईडलाईन नुसार जे स्टेजेस आहे हायपरटेन्शनच्या आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार काय स्टेजेस आहे ते आपण पाहणार आहोत. तर JNC 8 गाईडलाईन नुसार ओके, जर ब्लड प्रेशर लेस दॅन 120/80 असेल, ओके, तर लेस दॅन इक्वल टू ओके ओके 120/80 असेल तर आपण काय म्हणतो त्याला? नॉर्मल. नॉर्मल ब्लड प्रेशर. ओके, नॉर्मल ब्लड प्रेशर. ओके, एक मिनिट. ओके. आता प्री हायपरटेन्शन म्हणजे काय? JNC 8 गाईडलाईन मध्ये 3 स्टेजेस दिलेला आहे. एक प्री हायपरटेन्शन स्टेज आहे, स्टेज 1 हायपरटेन्शन आहे, स्टेज 2 हायपरटेन्शन आहे. तर प्री हायपरटेन्शन मध्ये काय होतं? सिस्टोलिक बीपी इफ इट इज इन बिटवीन 120 to 139, ओके, or diastolic BP if it is in between 80 to 89, okay, then it is considered as pre-hypertension. म्हणजे JNC 8 गाईडलाईन नुसार प्री हायपरटेन्शन ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये सिस्टोलिक बीपी 120 ते 139 च्या मध्ये आणि डायस्टोलिक बीपी 80 to 89 च्या मध्ये असेल तर त्याला आपण प्री हायपरटेन्शन स्टेज असं म्हणतो. JNC 8 गाईडलाईन नुसार स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणजे असे पेशंट ज्याच्यामध्ये सिस्टोलिक बीपी 140 ते 159 च्या मध्ये आणि डायस्टोलिक बीपी 90 ते 99 च्या मध्ये असेल तर त्याला स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणतो. परत एकदा रिपीट करतोय. स्टेज 1 म्हणजे सिस्टोलिक बीपी 140 ते 159 आणि डायस्टोलिक 90 ते 99. स्टेज 2 हायपरटेन्शन असे लोक आहेत JNC 8 गाईडलाईन नुसार ज्यांचं सिस्टोलिक बीपी 160 च्या वरती असेल आणि डायस्टोलिक बीपी 100 च्या वरती असेल त्याला आपण काय म्हणतो? स्टेज 2 हायपरटेन्शन. लक्षात आलं तुमच्या? प्री हायपरटेन्शन, स्टेज 1 हायपरटेन्शन आणि स्टेज 2 हायपरटेन्शन. हो सर. ओके, ठीक आहे. आता आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन म्हणजे काय? हे असे पेशंट असतात ज्यांच्यात सिस्टोलिक बीपी हा मोर दॅन इक्वल टू 140 असतो, परंतु डायस्टोलिक बीपी हा लेस दॅन 90 असतो. लेस दॅन 90 असतो म्हणजे याच्यात फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढतं. लक्षात आलं? सिस्टोलिक बीपी 140 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि डायस्टोलिक बीपी 90 पेक्षा कमी असेल तर अशा हायपरटेन्शनला काय म्हणतो आपण? आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन. आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन. तर JNC 8 गाईडलाईन्स नुसार हायपरटेन्शनचा पेशंट जो आहे तो कोणत्या स्टेज मध्ये आहे ते त्याच्या ब्लड प्रेशरवरून आपण सांगू शकतो. आणि याच्यामध्ये कोणत्या 3 स्टेजेस आहे? प्री हायपरटेन्शन, स्टेज 1 हायपरटेन्शन आणि स्टेज 2 हायपरटेन्शन. लक्षात आलं हे तुमच्या? ऐकलंय तुम्ही हे JNC 8 गाईडलाईन्स ऐकलेत का तुम्ही कोणी? हो सर. ऐकलंय? ओके, ठीक आहे. आता
याच्यानंतर रिसेंटली काही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स पब्लिश झाल्या याच्यानंतर, आणि त्या गाईडलाईन्स मध्ये थोडा फरक आहे. त्या गाईडलाईन्स थोड्या स्ट्रिक्ट आहे. कसं आहे स्ट्रिक्ट ते तुमच्याशी मी डिस्कस करतोय. आता नेक्स्ट जी स्लाइड आहे, आता एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, जस्ट फॉर अवर नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू वी आर डिस्कसिंग. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन नुसार नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे काय, जेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर ओके हे लेस दॅन 120 असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे लेस दॅन 80 असेल तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो. बरोबर आहे. आता अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन मध्ये प्री हायपरटेन्शन नावाचा कन्सेप्ट आहे का? नाही आहे. इथं नाही. एक तर इलेव्हेटेड ब्लड प्रेशर आहे एक कन्सेप्ट, आणि दुसरा स्टेज 1 आणि स्टेज 2 हायपरटेन्शन आहे. आता इलिव्हेटेड ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर इलेव्हेटेड ब्लड प्रेशर म्हणजे ज्या पेशंटमध्ये सिस्टोलिक बीपी 120 ते 129 च्या मध्ये आहे आणि डायस्टोलिक बीपी हा 80 पेक्षा कमी आहे, तर त्या पेशंटला आपण काय म्हणतो की त्या पेशंटला इलिव्हेटेड ब्लड प्रेशर आहे. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा 120 ते 129 च्या रेंजमध्ये असेल आणि डायस्टोलिक बीपी नॉर्मल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अकॉर्डिंग टू अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईन्स, इलिव्हेटेड ब्लड प्रेशर. लक्षात आलं? ओके. आता पहा स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये काय फरक आहे हे पहा तुम्ही. आपल्याला JNC 8 आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईन यातला फरक आपण पाहतोय. तर अमेरिकन हार्ट असोसिएशननी स्टेज 1 पेशंट कोणते आहेत असं सांगितलं, ज्यांच्या सिस्टोलिक बीपी 130 ते 139 च्या मध्ये आहे, और डायस्टोलिक बीपी कशाच्या मध्ये आहे, 80 टू 89 च्या 89. मध्ये. ओके. आणि स्टेज 2 असे पेशंट आहे ज्याच्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर मोर दॅन इक्वल टू 140 आहे आणि डायस्टोलिक बीपी मोर दॅन इक्वल टू 90 आहे. ते स्टेज 2 चे आहे. स्टेज 2 चे आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर JNC 8 आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स पाहिल्या तर यामध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला? याच्यामध्ये 140 90लाच हाय बीपी म्हणतात ते, ओके. आणि आणि इकडे तिथं स्टेज 1 160 बाय 100 होती. 100. बरोबर आहे. तर याच्या आधीची स्लाइड मी तुमच्याशी डिस्कस करतोय. ओके, ही पहा आधीची स्लाइड. ओके. याच्यामध्ये स्टेज 2 कधी होतं, मोर दॅन 160 आणि मोर दॅन नाही, बरोबर. मोर दॅन 100. हा, मोर 100. दॅन 100, मोर दॅन इक्वल टू 100 पाहिजे ऍक्च्युली. ते मोर दॅन इक्वल टू 160, मोर दॅन इक्वल टू 100. ओके. तर तेव्हा स्टेज 2 होतं. परंतु अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन मध्ये कधी आहे, मोर दॅन इक्वल 140 आणि मोर दॅन इक्वल टू 90 असेल तर स्टेज 2 होऊन जातं. म्हणजे ही स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे. हे लक्षात आलं का तुमच्या? यांच्याकडं स्टेज 2 म्हणजे ह्या गाईडलाईन नुसार म्हणजे स्टेज 2 140 बाय 90च्या पुढे बीपी गेला तरी स्टेज 2 पकडत आहे. आणि JNC 8 गाईडलाईन्स काय म्हणतं, बीपी 160 बाय 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते स्टेज 2 आहे, आणि 140 बाय 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तिथं काय येते, स्टेज 1 आहे. लक्षात आलं? समजलं हे फरक? तर हे GNC हे ब्रिटन सर वालं असतं का? हे काय म्हणलं मॅडम? ब्रिटनचं गाईडलाईन का हे JNC 8 वाल्याच्या? नाही, JNC 8 गाईडलाईन्स आता हे कुठल्या आहेत, ब्रिटनच्या वेगळ्या असतील. JNC 8 गाईडलाईन जॉईंट नॅशनल कमिटी फॉर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हायपरटेन्शन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके. ओके. आता ते कोणी दिलेले आहेत त्याविषयी मला माहित नाही. म्हणजे ते आपल्याला सर्च करावं लागेल. तुम्हाला असं काही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणत्या गाईडलाईन्स फॉलो करतात असं काही आहे का? JNC 8 वालेच फॉलो करतात सर. ओके. अमेरिकनचे का अमेरिकन JNC 8 आहे, ते फॉलो अमेरिकन करतात. हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स वेगळ्या आहे, आणि ब्रिटिश लोकांच्या नाईस गाईडलाईन्स एक आहे. ओके. ती बहुतेक ब्रिटिशची असेल असं मला वाटतं, ब्रिटन. तरी आपण बघूया. नाईस गाईडलाईन्स एक आहे. नाईस ऐकलंय का तुम्ही? नाही, नाहीच नाही ऐकलं. ओके. आता हे वेगवेगळे गाईडलाईन्स आहे ना, हे तुम्हाला म्हणजे
कोणत्या प्रेफर करता, हे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपल्या इंडियामध्ये काय आहे सिनेरिओ त्याविषयी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचे आहे. नाईस गाईडलाईन्स पण ते इंग्लंड मध्ये फॉलो होती. नाईस गाईडलाईन्स ते मला माहित आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड केअर एक्सलन्स म्हणून एक नाईस NICE नाईस गाईडलाईन्स आहे, ती इंग्लंडची आहे. ओके. अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईन हे अमेरिकेचं आहे. आणि इंडियाशी रिलेटेड मला वाटतं की JNC8 आपण इंडियात फॉलो करत होतो. आता आपल्याला बाकी गोष्टी, बाकी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये काही डॉक्टर्स वेगळ्या करता का काय ते मला माहित नाही. तर आपण ते पाहिलं पाहिजे की इंडियात कोणत्या फॉलो करता. ठीक आहे. तर आपण समजा हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू API टेक्स्ट बुक मध्ये मी उद्या बघतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो. कारण मला पण कोणत्या गाईडलाईन्स इंडियात फॉलो करतात कॉमनली त्याविषयी मला माहित नाहीये. मला म्हणजे 3 प्रकारच्या गाईडलाईन्स आहे एवढं माहित आहे. ओके. तर प्रत्येक गाईडलाईन्स मध्ये थोडेफार चेंजेस असतात, ते आपल्याला पाहावे लागतात. ओके. समजलंय तुम्हाला हे हो डायग्नोसिस? sir. ओके. स्टेजेस लक्षात आल्या? ओके. आता आपण पुढचा पाठ पाहूया. ओके. आता ही जी स्लाइड आहे ही मी ओव्हरऑल अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कसे ऍक्ट होऊ शकता ही स्लाइड आहे. ही स्लाइड ना तुम्हाला KD त्रिपाठी मध्ये मिळेल, ना तुम्हाला शानबाग मध्ये मिळेल. ही मी गुडमन गिलमन जे फार्मॅकोलॉजीचं आपण काय म्हणतो की हे म्हणू शकतो की मेन बुक आहे, रेफरन्स बुक, तर त्याच्यातून घेतलेली आहे. आणि याच्यातून आपल्याला एक लक्षात येईल की कोणताही अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग असेल तो कोणत्याही मेकॅनिझमने ऍक्ट झाला तरी अल्टिमेटली काय करू शकतो हे मी तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये डिस्कस करणार आहे. तर मी तुम्हाला मागील लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. ओके. ब्लड प्रेशर इज अ प्रोडक्ट ऑफ व्हॉट? Cardiac output and TPR. कार्डियक आउटपुट इंटू TPR. TPR. कार्डियक आउटपुट इंटू TPR. हे ब्लड प्रेशरचं काय म्हणता येईल की ब्लड प्रेशर कसं आहे, आपण म्हणजे जो ब्लड प्रेशर येतो तो कशावर डिपेंड आहे. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट इंटू टोटल पेरिफेरल रेझिस्टन्स. ओके. म्हणजे ड्रग ब्लड प्रेशर कमी करतात. ते ब्लड प्रेशर कसं कमी करू शकतील? ड्रग आयदर ऍक्ट बाय डिक्रीजिंग कार्डियक आउटपुट और बाय डिक्रीजिंग TPR और बाय बोथ मेकॅनिझम. लक्षात आलं तुमच्या? एखादा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे त्याला जर ब्लड प्रेशर कमी करायचं असेल तर त्यांनी काय कमी केलं पाहिजे? एक तर कार्डियक आउटपुट कमी केलं पाहिजे किंवा TPR कमी केला पाहिजे किंवा तो ड्रग दोन्ही मेकॅनिझमने ऍक्ट होऊ शकतो. लक्षात आलं तुमच्या? हो हो. sir. आता हे बेसिक आहे. आता तुम्हाला लक्षात घ्या की TPR कसा कमी होऊ शकतो. ओके. TPR कसा कमी होऊ शकतो? तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स इज डिक्रीज बाय डायरेक्ट रिलॅक्सिंग द स्मूथ मसल्स ऑफ द रेजिस्टन्स व्हेसल. जर व्हेसल्स आहे त्यावर जर ड्रग ऍक्ट झाला आणि त्यांनी डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सेशन केलं तर TPR कमी होईल. बरोबर आहे. एक म्हणजे व्हॅसो डायलेटरी ड्रग्स, जे ड्रग स्मूथ मसल रिलॅक्स करतात, व्हॅसो डायलेटेशन करतात, ते TPR काय करतील? कमी करतील ते. कमी करतील. पण त्यात काही ड्रग डायरेक्टली ब्लड वेसलवर ऍक्ट होता आणि ब्लड वेसलचं रिलॅक्सेशन करता. अँड काही ड्रग दे इंटरफेअर विथ द ऍक्टिव्हिटी ऑफ द सिस्टीम दॅट प्रोड्यूस कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्लड वेसल. काही ड्रग असे आहेत की ते ज्या सिस्टीम ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रिक्शन करता त्या सिस्टीमला ब्लॉक करता. आपण पाहिलेलं आहे रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम. आपण काय पाहिलेलं आहे? रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम. रास सिस्टीम व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं अँजिओटेन्सिन 2 वर ऍक्ट होऊन, आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम कसं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं? बाय ऍक्टिंग थ्रू α1 α2 रिसेप्टर. लक्षात आलं? बाय ऍक्टिंग थ्रू α1. तर ह्या सिस्टीमची ऍक्शन ब्लॉक झाली तर काय होणार आहे? व्हॅसो डायलिटेशन आणि व्हॅसो डायलिटेशन झालं तर TPR काय होईल? इनक्रीज होईल. व्हॅसो डायलिटेशन झालं तर TPR कमी होईल का वाढेल? कमी होईल. कमी होईल. लक्षात आलं? Increase.
म्हणजे जे ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात, मेकॅनिझम कोणतीही असू द्या, बाय एनी मेकॅनिझम जर ते ड्रग व्हॅसोडायलेटेशन करत असेल तर टीपीआर काय होणार आहे? कमी होणार. कमी होणार आहे. बरोबर आहे, लक्षात आलं? ओके. आता कार्डियक आउटपुट कसं डिक्रीज करू शकतात ड्रग, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तर कार्डियक आउटपुट कमी करण्याच्या दोन मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. एक मेकॅनिझम अशी आहे की काही ड्रग हार्टवर ऍक्ट होता आणि कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतात. म्हणजे दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट्स ऑन द हार्ट अँड डिक्रीज मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली तर कार्डियक आउटपुट काय होणार आहे? कमी होणार आहे. कमी होईल. कमी होईल म्हणजे कार्डियक आउटपुट कमी करण्यासाठी जे ड्रग ऍक्ट होता ते कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होता? काही ड्रग हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतात, म्हणजे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक ऍक्शन असणारे ड्रग आहेत ते. आणि ते मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी जर कमी झाली तर ब्लड पंप होईल का? ब्लड पंप होईल आर्टरीमध्ये व्यवस्थित? नाही. कार्डियक आउटपुट काय होईल? कमी होईल. आणि कार्डियक आउटपुट कमी झालं तर ब्लड प्रेशर काय होईल? कमी होईल. कमी होईल. बरोबर आहे? ओके. ही एक मेकॅनिझम आहे जे कार्डियक आउटपुट कमी होण्यास मदत करते. दुसरी मेकॅनिझम अशी आहे की जर व्हेंट्रिकल म्हणजे जे पेरिफेरल व्हेसल्स मधून जर ब्लड हार्टकडे रिटर्न नाही आलं व्यवस्थित, ओके, म्हणजे व्हेनस रिटर्न जर डिक्रीज झाला, ओके ओके, तर कार्डियक आउटपुट कमी होऊ शकतो. कारण व्हेनस रिटर्न कमी आला म्हणजे याचा अर्थ हार्टकडे रक्त रिटर्न किती कमी येतंय का जास्त येतंय? कमी येते. कमी. व्हेनस रिटर्न कमी झाला म्हणजेच ऍट लेफ्ट, बरोबर आहे, व्हेनस रिटर्न कमी झाला म्हणजे की व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होतं. आणि व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी झालं की कार्डियक आउटपुट कमी होतं. ओके. तर दुसरी जी मेकॅनिझम आहे, कार्डियक आउटपुट इज डिक्रीज बाय डिक्रीजिंग व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर. आणि व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कशावर डिपेंड आहे? व्हेनस रिटर्नवर. व्हेनस रिटर्न. म्हणजे व्हेनस रिटर्न कमी झाला तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर काय होणार आहे? कमी होणार आहे. कमी आणि होणार. व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी झाला तर कार्डियक आउटपुट काय होणार आहे? कमी होणार. कमी होणार. आता व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी कधी होऊ शकतं? व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कधी कमी होऊ शकतं? जेव्हा व्हेनस रिटर्न कमी होतो. व्हेनस रिटर्न कसा कमी होतो? त्याचे दोन कारण मी तुम्हाला सांगतो. एक तर व्हेनस रिटर्न कशामुळे होतो? इट इज ड्यू टू व्हेनोडायलिटेशन. ज्यावेळेस व्हेनोडायलिटेशन करतं ड्रग एखादं, व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं जे ब्लड आहे ते व्हेन्स मध्येच राहतं, हार्टकडे कमी जातं, रिटर्न कमी जातो. त्याला पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड म्हणतात. आपण एका मेकॅनिझम मध्ये पाहिलंय का? फिरोसिमाइडच्या मेकॅनिझम मध्ये तो प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज करतो. प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाल्यामुळे व्हेनो डायलेटेशन होतं, व्हेनस कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतो आणि व्हेनस रिटर्न काय होतं त्या केसमध्ये? कमी होतं. तसंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय की जे ड्रग व्हेनो डायलेटेशन करतात ते पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड करता आणि त्याच्यामुळे व्हेनस रिटर्न काय होणार आहे? कमी होईल. कमी होईल. आणि व्हेनस रिटर्न कमी झाला तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर काय होईल? कमी होईल. कमी होईल. ते कमी झालं तर कार्डियक आउटपुट काय होईल? कमी कमी होईल. होईल. ओके. तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कशामुळे कमी झालं? ड्यू टू डिक्रीजिंग व्हेनस टोन. व्हेनस टोन डिक्रीज झाला म्हणजे व्हेनोडायलेटेशन झालं. आणि दुसरी एक मेकॅनिझम आहे, इफ देअर इज डिक्रीज इन द प्लाझ्मा व्हॉल्यूम. प्लाझ्मा व्हॉल्यूम जर कमी झालं, ब्लड व्हॉल्यूम जर कमी झालं तरी सुद्धा व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होतो. कारण ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर व्हेनस रिटर्न कमी होईल, व्हेनस रिटर्न कमी झाला तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल. म्हणजे बाय डिक्रीजिंग ब्लड व्हॉल्यूम व्हेनस रिटर्न काय होईल? जर प्लाझ्मा व्हॉल्यूम ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर व्हेनस रिटर्न काय होतो? कमी होतो. आणि व्हेनस कमी होईल. रिटर्न कमी झाला तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि ते कमी झालं तर कार्डियक आउटपुट काय होईल? कमी होईल. मग आता ब्लड व्हॉल्यूम कमी कसं होऊ शकतं?
बाय इन्क्रीजिंग लॉस ऑफ फ्लुइड व्हाया किडनी. किडनी किडनी मधून जर फ्लुइड लॉस झालं तर प्लाझ्मा व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होईल. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाला तर व्हेनस रिटर्न काय होईल? कमी होईल. कमी झाला तर व्हेनस रिटर्न तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर काय होईल? कमी होईल. कमी होणार. आणि ते कमी झालं तर काय कमी होईल? कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट. म्हणजे कोणताही ड्रग असू द्या, कोणत्याही मेकॅनिझमने ऍक्ट होऊ द्या, ते ड्रग अल्टिमेटली एक तर टीपीआर कमी करेल किंवा दुसरं काय कमी करेल? कार्डियाक आउटपुट कमी करेल. आणि काही ड्रग असे असतात ते कार्डियाक आउटपुट पण कमी करतात आणि टीपीआर पण कमी करतात. म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग कोणत्याही मेकॅनिझमने ऍक्ट झाले तरी शेवटी काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. लक्षात आली ही स्लाइड तुमच्या? हो. ओके, जस्ट एक मिनिट. जस्ट एक मिनिट. ओके, म्यूट करतो मी. हा, तर आपण काय डिस्कस केलं ते जस्ट आपण एकदा रिवाइज करूया. तर ब्लड प्रेशर इज ए प्रोडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट इनटू टीपीआर. total peripheral resistance. Okay, so any antihypertensive drug decrease blood pressure either by decreasing cardiac output or by decreasing TPR or by both mechanism. लक्षात आलं तुमच्या? ओके. येस. आता नेक्स्ट जे आहे, जस्ट हाऊ टीपीआर इज डिक्रीज आपण पाहिलेलं आहे ड्यू टू व्हॅसोडायलेटेशन. काय? व्हॅसोडायलेटेशन. त्यामध्ये पण आर्टेरिओ डायलेटेशन आपण लक्षात ठेवायचं. टीपीआर डिपेंड्स ऑन द आर्टेरियल जे त्याची काय म्हणताय स्टिफनेस वर डिपेंड असतो. तर आर्टेरिओ डायलेटेशन रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज टीपीआर. बरोबर आहे, आर्टेरिओ डायलेटेशन. तर टीपीआर डिक्रीज कधी होऊ शकतो? जेव्हा स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड वेसल रिलॅक्स होता, मेनली आर्टरियल स्मूथ मसल रिलॅक्स होता आणि त्यामुळे आर्टेरिओ डायलिटेशन होतं. तर हे आर्टेरिओ डायलिटेशन कसं होऊ शकतं आपण डिस्कस केलंय. ड्रग डायरेक्टली आर्टेरिओ डायलिटेशन स्मूथ मसल रिलॅक्स करून आर्टेरिओ डायलिटेशन करू शकतं, किंवा ज्या सिस्टीम व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करता त्या सिस्टीमला काय करेल हे ड्रग? इनहिबिट करेल. इनहिबिट करेल. मग रास सिस्टीम सिम्पॅथेटिक सिस्टीम इनहिबिट होईल, व्हॅसोडायलेटेशन होऊ शकतं आणि टीपीआर कमी होऊ शकतं. कार्डियक आउटपुट कसं कमी होऊ शकतं? एक ऍक्शन रिलेटेड विथ हार्ट आहे. काय काय करेल ते ड्रग्स? कोणते ड्रग कार्डियक आउटपुट कमी करतात? जे ड्रग हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतात ते ड्रग कार्डियक आउटपुट कमी करतील. ओके, म्हणजे कार्डियक कॉन्ट्रॅक्शन कमी करणारे ड्रग कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतील आणि त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होईल. दुसरं कोणती मेकॅनिझम पाहिली आपण कार्डियक आउटपुट कमी होण्यासाठी? व्हेनस रिटर्न कमी झाला तर कार्डियाक व्हेनस रिटर्न. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? जर व्हेंट्रिक्युलर इम्प्रेशन. प्रेशर जर कमी झालं तर कार्डियक आउटपुट कमी होऊ शकतं. आणि व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी कसं होऊ शकतं? एक तर व्हेनस टोन काय होईल? डिक्रीज होईल, म्हणजे व्हेनोडायलेटेशन. ओके, व्हेनस टोन डिक्रीज झाला. ओके, आणि त्यामुळं पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होईल, व्हेनस रिटर्न कमी होईल, व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होईल. दुसरं काय रिझन पाहिलं आपण व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी कसं होऊ शकतं? डिक्रीज व्हॉल्यूम प्लाझ्मा. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाला तर. डिक्रीज प्लाझ्मा व्हॉल्यूम. डिक्रीज प्लाझ्मा व्हॉल्यूम. हाऊ कॅन वी डिक्रीज प्लाझ्मा व्हॉल्यूम? रिनल थ्रू प्लाझ्मा बाय व्हॉल्यूम लॉस. इन्क्रीजिंग लॉस ऑफ वॉटर फ्रॉम किडनी. किडनी. त्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालं तर काय होईल?
व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि त्याच्यामुळे काय कमी होईल, कार्डियाक आउटपुट. तुम्हाला विचारलं मी डायुरेटिक कसा ऍक्ट होऊ शकतो, इन थायझाइड कसं ऍक्ट होऊ शकतो. सोडियम वॉटर लॉस करतात ते, बरोबर आहे, डायुरेटिक ऍक्शनने. सोडियम वॉटर लॉस झाला म्हणजे काय कमी होईल, व्हॉल्यूम कमी होईल. Volume व्हॉल्यूम कमी झाल्या म्हणजे काय कमी होईल, व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर. pressure. ते कमी झाल्यामुळे काय कमी होईल, Cardiac output. ओके. लक्षात आलं तुमच्या? Yes. म्हणजे हे मी बेसिक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, ही मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगितलेली आहे. ओके, आपण आता प्रत्येक ड्रग जेव्हा डिस्कस करू तर ते कोणत्याही मेकॅनिझमने ऍक्ट झालं, शेवटी आपलं माइंड मध्ये काय आलं पाहिजे, हे काय कमी करेल, कार्डियाक आउटपुट कमी करेल का टीपीआर. बीपी कमी करायचं तर त्या ड्रगने दोन गोष्टीपैकी एक गोष्ट केली पाहिजे. एक तर कार्डियाक आउटपुट कमी केलं पाहिजे किंवा किंवा Venous return कमी केलं. कार्डियाक TPR आउटपुट कमी केलं पाहिजे किंवा TPR टीपीआर TPR कमी करू. बरोबर आहे. तर हा सारांश आहे, हा मेन मेकॅनिझमचा हे आहे की अल्टिमेटली ह्यापैकी एक ऍक्शन होणार आहे. तर आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केलं, हे काही कोणत्या बुक्स मध्ये नाहीये. जे आपण MBBS साठी आपण वापरतो ते गुडमन गिलमन मध्ये आहे. तर समजलं का तुम्हाला हे? हो सर. ओके हो सर. ओके, तुम्ही एकदा वाचा, मग तुम्हाला अजून लक्षात येईल, कारण काही गोष्टी आता हे सगळ्या नवीन आहे. आता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन हा एक फार मोठा इम्पॉर्टंट काय म्हणता येईल पार्ट आहे. खूप सारे ड्रग्ज आहे, तुम्हाला पण सर्वांना खूप ड्रग्ज माहिती आहे. ओके, तर डायुरेटिक. आता डायुरेटिक मध्ये वी हॅव थायझाइड लाईक डायुरेटिक, लूप डायुरेटिक आणि पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक. आता थायझाइडचे सगळे नाव मी इथं मेन्शन नाही केलेले, जे हायपरटेन्शन मध्ये जास्त कॉमनली यूज होतात ते आपण लिहिला पाहिजे. पण तिथं कोणते 3 ड्रग आहे, हायड्रोक्लोरोथायझाइड, क्लोरथॅलिडॉन आणि इंडापामाइड. बाकी लिहिले का मी? नाही. मेन्शन नाही केले. म्हणजे तुम्हाला जे कॉमनली यूज होता हायपरटेन्शन मध्ये तेवढेच 3 लिहायचे, पूर्ण थायझाइडचे नावं लिहायचे नाही इथं. लूप डायुरेटिक, हाय सिलिंग डायुरेटिक, त्यामध्ये फिरोसिमाइड आहे, टोरासेमाइड आहे, बुमेटानाइड आहे आणि इथाक्रायनिक ऍसिड आहे. आपण हे पाहिलेलं आहे क्लासिफिकेशन. पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक, स्पायरोनोलॅक्टन, एमिलोराइड. ओके, एसी इनहिबिटर्स एक्झाम्पल कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, लिसिनोप्रिल, रॅमिप्रिल, पेरेंडोप्रिल, फोसिनोप्रिल, हे सगळे एसी इनहिबिटरचे नाव आहे. त्यानंतर 81 रिसेप्टर अँटागोनिस्ट, लोसार्टान, कॅन्डीसार्टान, टेल्मीसार्टान, व्हालसार्टान, ओल्मीसार्टान, इर्बेसार्टान, हे 81 रिसेप्टर ब्लॉकर आहे. डायरेक्ट रेनिन इनहिबिटरचं नाव काय आहे, ॲलिस्कायरेन. तर ह्या क्लासिफिकेशन मध्ये आपण सगळेच ड्रग डिस्कस केले. यात कोणाला अडचण आहे का क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू? माहिती आहे तुम्हाला सगळे? ओके, ठीक आहे. आता पुढचे पाहूया आपण. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काल मी डिस्कस केलेला आहे डिटेलमध्ये, ते पण इथं येत आहे. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, निफिडिपिन, फिलोडिपिन, अम्लोडिपिन, नायट्रेनडिपिन, लेसिडिपिन, हे काही त्यांची नावे आहे. ओके, तिथं आपण हे लिहायचं विसरलो, निकार्डिपिन. निकार्डिपिन आता कशात यूज करतो आपण, सांगा बरं? हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी मध्ये. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी. ओके, आयव्हीन. ओके, निकार्डिपिन. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन मध्ये हे 2 ग्रुप येतात, फिनिल अल्किलामाइन, त्याचे एक्झाम्पल वरापामिल आहे, आणि बेन्झोथायझिपाइन, त्याचे एक्झाम्पल डिल्टियाझेम. आणि काल आपला हा टॉपिक झालाय, त्यामुळे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ही तुम्हाला सर्वांना माहित आहे. पहा, आतापर्यंत सगळे जे क्लासिफिकेशन मधले ड्रग झालेले आहेत ते सगळे तुम्हाला झालेलेच आहे ना. ओके, आता सिम्पॅथोलायटिक मधले पण खूप सारे ड्रग तुमचे झालेले आहेत. बीटा ब्लॉकर्स तुम्ही पाहिलेले आहे. बीटा ब्लॉकर्सचे 3 जनरेशन आहे तुमचं, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन. याच्यामध्ये काय फरक आहे आठवतं का तुम्हाला? या 3 जनरेशन मध्ये काय काय डिफरन्स आहे? नॉन सिलेक्टिव्ह आहे फर्स्ट जनरेशन. व्हेरी गुड, फर्स्ट जनरेशन नॉन सेकंड जनरेशन सिलेक्टिव्ह आहे. सिलेक्टिव्ह आहे. आणि थर्ड जनरेशन त्याला अल्फा ऍक्शन आहे आणि बीटा ऍक्शन पण आहे. त्याला सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह दोन्ही. नॉन सिलेक्टिव्ह दोन्ही पण त्याच्यामध्ये. हा, त्याला दोन्ही आहे, फक्त सगळ्यांनाच अल्फा बीटा ऍक्शन नाहीये. एक लक्षात घ्या, थर्ड जनरेशन मध्ये नॉन सिलेक्टिव्ह किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह येतात, बट
these drug have additional vasodilatory property. additional vasodilatory property. तर काहींना ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, काहींना नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे, नायट्रिक ऑक्साईड रिलीज करता काही. ओके, तर त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही. तर हे 3 जनरेशन आहे. तर त्यामध्ये फर्स्ट जनरेशन प्रोपॅनॉलॉल, ते आता प्रेफर करत नाही आपण. सेकंड जनरेशनचे आपण यूज करतो. तुम्हाला 5 सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर माहीतच पाहिजे. ॲटिनोलॉल, ॲसिब्युटोलॉल, मेटोप्रोलॉल, बिसोप्रोलॉल आणि इस्मोलॉल. ओके, याच्यामध्ये शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर कोणता आहे आठवतं का तुम्हाला? इसेमोलॉल. इस्मोलॉल. ओके. थर्ड जनरेशन मध्ये नॉन सिलेक्टिव्ह पण येऊ शकता, कार्डिओ सिलेक्टिव्ह पण येऊ शकता. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये वी हॅव लॅबिटेलॉल, कार्विडिलॉल, कार्टिओलॉल. आणि बीटा 1 सिलेक्टिव्ह मध्ये बिटॅक्झोलॉल, नेबिहोलॉल आणि सेलिप्रोलॉल. त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे. तर याच्यामध्ये अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी कोणत्या 2 ड्रगला आहे? लॅबिटोलॉल, कार्बिडोलॉल. लॅबिटॅलॉल आणि कार्विडिलॉल. कार्बिडोलॉल. नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी कशाला आहे? नेबिओलॉलला. नेबिओलॉलला आहे. ते एमसीक्यू तुम्हाला माहित पाहिजे. तर बीटा ब्लॉकर आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. ऍक्च्युली JNC 7 गाईडलाईन ज्या होतात त्यामध्ये बीटा ब्लॉकर फर्स्ट लाईन ड्रग म्हणून कन्सिडर केले गेले, परंतु आता नवीन ज्या JNC 8 गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यात बीटा ब्लॉकरला फर्स्ट लाईन ग्रुप म्हणून कन्सिडर केलेलं नाही. ओके, तर त्यामध्ये AC इनहिबिटर्स, ARBs, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि डाययुरेटिक्स हे फर्स्ट लाईन ड्रग आहेत. तर कसं लक्षात ठेवायचं हे? तर मी JNC 7 मध्ये कोणकोणते फर्स्ट लाईन ड्रग होते मी तुम्हाला सांगितले. JNC 7 मध्ये JNC 7 मध्ये 5 ग्रुप होते फर्स्ट लाईन. तर ABCD लक्षात ठेवायचे. ए वरून ACE इनहिबिटर्स, ARBs, बी वरून बीटा ब्लॉकर पण होते तेव्हा. ओके, सी वरून काय होतं? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आणि डी वरून डाययुरेटिक. डाययुरेटिक. हे 5 ग्रुप JNC 7 मध्ये ऍज ए फर्स्ट चॉईस होते. परंतु JNC 8 मध्ये काय चेंज झालेला आहे? बीटा ब्लॉकर ब्लॉकर नाही रिमूव्ह त्याच्यामध्ये. केले. आता फक्त ACD लक्षात ठेवायचं. AC इनहिबिटर्स, ए वरून 2 आहे, ARBs, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि डाययुरेटिक्स. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके, आता बीटा ब्लॉकर झालं सिम्पॅथोलायटिक मध्ये. अल्फा ब्लॉकरचे काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. अल्फा ब्लॉकरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला माहित आहे? अल्फा ब्लॉकरचे एक्झाम्पल्स आठवत आहे? आवाज येतोय ना? प्रॅझोसिन. ओके, प्रॅझोसिन. ओके, तर अल्फा ब्लॉकर मध्ये नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर आहे आणि सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर आहे. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये नॉन इक्विलिब्रियम टाईप आहे आणि इक्विलिब्रियम टाईप आहे. तर नॉन इक्विलिब्रियम टाईप म्हणजे काय आणि इक्विलिब्रियम टाईप म्हणजे काय? आपण तेव्हा पाहिलंय पा जनरल फार्मॅक मध्ये. विच इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल टाइप आहे. इट इज इरिव्हर्सिबल. हे नॉन इक्विलिब्रियम टाइप. इक्विलिब्रियम हे रिव्हर्सिबल टाइप आहे. व्हेरी गुड. आता हे पहा, हे सगळे कन्सेप्ट तुमचे ज्यांचे क्लिअर आहे जनरल फार्मॅकचे त्यांना ते क्लिक होतंय हळूहळू. फिनॉक्सीबेन्झामाइन इज अ नॉन इक्विलिब्रियम टाइप अल्फा ब्लॉकर आणि फेंटोलॅमाइन इज इक्विलिब्रियम टाइप. त्याच्यात लॉंग ऍक्टिंग कोणता आहे मग? फिनॉक्सीबेन्झामाइन आहे का फेंटोलॅमाइन आहे? फिनॉक्सीबेन्झामाइन. फिनॉक्सीबेन्झामाइन आहे. त्याचा काही यूज पाहिला होता का आपण? आठवतोय तुम्हाला कोणत्या हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करतो? फिओक्रोमोसायटोमा. फिओक्रोमोसायटोमा. ओके, आणि अल्फा 1 ब्लॉकर प्रॅझोसिन, टेराझोसिन, डॉक्झेझोसिन आहे. आता अल्फा ब्लॉकर हे फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग नाही, हे लक्षात घ्या.
फर्स्ट नाही, रुटीन हायपरटेन्शन मध्ये तुम्ही कधी अल्फा ब्लॉकर पाहिले नसतील. फिओक्रोमोसायटोमात आपण यूज करतो. लक्षात आलं? ओके. टॅम्सोलिसिन टॅम्सोलिसिन टॅम्सोलोसिन काय आहे? युरोसिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर. युरोसिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर. तर टॅम्सोलोसिननी ब्लड प्रेशर कमी होईल का? टॅम्सोलोसिननी ब्लड प्रेशर कमी होतं का? तर आन्सर नो आहे. अल्फा टू टॅम्सोलोसिन वसाइको सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर आहे. काय आहे? वसाइका सिलेक्टिव्ह. अल्फा 1 चे टाईप आहे अल्फा 1A, 1B आणि 1D. बरोबर आहे. तर हा सिलेक्टिव्हली अल्फा 1A 1D रिसेप्टर इनहिबिट करतो टॅम्सोलोसिन, जे ब्लॅडरवर आहे. आणि त्यामुळं प्रोस्टेट बेनाइन हायपरप्लेजिया प्रोस्टेट मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. बट इट हॅज नो अल्फा 1B ब्लॉकिंग ऍक्शन. आणि त्याच्यामुळं ते ब्लड वेसलचं व्हॅसोडायलेटेशन करत नाही टॅम्सोलोसिन, आणि त्याच्यामुळं पोस्चरल हायपोटेन्शन हा ऍडव्हर्स इफेक्ट पण दिसत नाही. पण ज्या पेशंटला ब्लड प्रेशर नॉर्मल आहे आणि प्रोस्टेटची साईज वाढली आहे आणि अल्फा ब्लॉकर यूज करायचा असेल तर कोणता यूज केला पाहिजे? आवाज नाही येते मला. आवाज नाही येते? आला. ओके. आवाज, इंटरनेट थोडा प्रॉब्लेम येतोय बरं का आज. येतोय आवाज? हा येतोय सर आता. आता आला सर. ओके ओके, ठीक आहे. थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. वायफायचं अजून माझं काम झालं नाहीये, पण आता जे इंटरनेट अवेलेबल आहे त्याच्यावर मी घेतोय. तर 1-2-3 दिवसात काम होईल. ओके. कारण ते कॉलेज थ्रू होतं तर त्याला वेळ लागेल. डिपार्टमेंटल वायफाय माझा व्यवस्थित आहे, पण घरी जे आहे ते व्यवस्थित नाहीये. ठीक आहे. तर ठीक आहे. आवाज आला का माझा आता? हो आता येतोय. येतोय सर. येतोय. कुठपर्यंत आलो होतं? टॅम्सोलोसिनचा कळलं का तुम्हाला काय फरक आहे? हो सगळं आलं सर. 1-2-4 सेकंद नव्हता आला फक्त. ओके. तर याच्यामध्ये काय आहे की टॅम्सोलोसिन हा ब्लड प्रेशर कमी करत नाही. हा असा अल्फा ब्लॉकर आहे की तो फक्त सिलेक्टिव्हली प्रोस्टेटिक अल्फा रिसेप्टर ब्लॉक करतो, अल्फा 1A 1D. इट हॅज नो अल्फा 1B ब्लॉकिंग ऍक्शन. त्यामुळं आता प्रॅझोसिन दिला तर प्रोस्टेटच्या ज्यांना वाढलेला आहे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. अल्फा 1 आणि अल्फा 1D ब्लॉकिंग ऍक्शन त्यांना आहे, त्यामुळं युरिन फ्लो इम्प्रूव्ह होईल. ओके. ट्रायगोन रिलॅक्स होईल, प्रोस्टेट स्मूथ मसल रिलॅक्स होतील, युरिन आउटफ्लो वाढेल. परंतु प्रॅझोसिन अल्फा 1B पण ब्लॉक करतो, आणि अल्फा 1B ब्लॉक झाल्यामुळं किंवा इनहिबिट झाल्यामुळं व्हॅसोडायलेटेशन होतं आणि पोस्चरल हायपोटेन्शन होतं. पहा, प्रॅझोसिन आपण यूज करताना पोस्चरल हायपोटेन्शन अवॉइड करायचं असेल तर कधी द्यायला पाहिजे आपण डिस्कस केलंय, आठवतंय? ते एक लो बेड डोसला टाइम. चालू करायचं आणि बेड टाइमला द्यायचं. आता एखाद्याचा ब्लड प्रेशर नॉर्मल आहे आणि त्या पेशंटला प्रोस्टेट साईज वाढलेली आहे, तर प्रॅझोसिन दिल्याने पोस्चरल हायपोटेन्शनचे चान्सेस आहे. तर टॅम्सोलोसिन जर आपण यूज केलं तर टॅम्सोलोसिन हा सिलेक्टिव्हली अल्फा 1A 1D रिसेप्टर ब्लॉक करतो, त्याला अल्फा 1B ब्लॉकिंग ऍक्शन नाहीये. तर टॅम्सोलोसिन बरोबर पोस्चरल हायपोटेन्शन होईल का साइड इफेक्ट? नाही होणार. नाही नाही होत. होणार. तर हा प्रश्न तुम्हाला कधी कधी 2 मार्कला येऊ शकतो. व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ टॅम्सोलुसिन ओव्हर प्रॅझोसिन? तर ते जस्ट मी रिवाइज केलं, ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे, एक्झाम मध्ये पण मी विचारलेलं आहे बहुतेक. तर हे झालं अल्फा ब्लॉकर. मिक्स अल्फा प्लस बीटा ब्लॉकर, ते तुम्हाला मी आता सांगितलंय, वरती पण आलंय, लॅबिटेलॉल आणि कार्बिडिलॉल. ते सिम्पॅथोलायटिक ड्रग्सचे नावं आहेत. यानंतर जे सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी करतात ते ड्रग आठवतंय का तुम्हाला? सेंट्रल Amphetamine. सिम्पॅथेटिक Amphetamine. अँफिटामाइन. ओके. Dexamphetamine. तर हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू विचार डिस्कस करतोय मी. क्लोनिडिन आणि अल्फा मिथिल डोपा हे सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी करून ऍक्ट होतात.
तर हे सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, क्लोनिडीन आणि अल्फा मिथिल डोपा. अल्फा मिथिल डोपा आपण पाहिलं कोणत्या हायपरटेन्शन मध्ये युज करतात? प्रेग्नन्सी इंड्यूस. ओके, तर जे ड्रग सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी करतात ब्रेन मधला, अशा 2 ड्रगची नावं तुम्हाला विचारली तर आली पाहिजे, क्लोनिडीन आणि अल्फा मिथिल डोपा. आता नेक्स्ट जे 2 ग्रुप मी पाहणार आहे ते तुम्ही, म्हणजे आता हे 2 ग्रुप मी शेवटी डिस्कस करतो, आणि कारण हे यूज होत नाही तर त्याच्याऐवजी डायरेक्ट आपण जे व्हॅसोडायलेटर्स आहेत ते पाहूया, नंतर शेवटी मी ते डिस्कस करेन. तर त्यात आर्टेरिओ डायलेटर आहेत आणि आर्टेरिओ व्हेनो डायलेटर्स आहे. आर्टेरिओ डायलेटर म्हणजे आर्टरीजचं डायलेटेशन करतात, आर्टेरिओ व्हेनो डायलेटर म्हणजे हे आर्टरी प्लस वेन दोन्हींचंही डायलेटेशन करेल. तर आर्टेरिओ डायलेटर कोणते आहे? हायड्रलाझाईन, मिनॉक्सिडिल आणि डायझॉक्साइड. आर्टेरिओ डायलेटर कोणते आहे? हायड्रलाझाईन, मिनॉक्सिडिल आणि डायझॉक्साइड. आणि आर्टेरिओ व्हेनो डायलेटर कोणता आहे? सोडियम नायट्रोप्रोसाइड. सोडियम नायट्रोप्रोसाइड हे व्हॅसोडायलेटर आहे. तर आर्टेरिओ डायलेटर काय कमी करतील? कार्डियक आउटपुट का टीपीआर? टीपीआर. टीपीआर कमी करते. व्हेनोडायलेटर काय कमी करतील जर एखाद्याला कार्डियक कार्डियक आउटपुट. ओके, आणि आर्टेरिओ व्हेनोडायलेटर काय करतील कमी? दोन्ही कमी. कमी करतील. तर बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहे. एक एमसीक्यू येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ आर्टेरिओ व्हेनोडायलेटर? आन्सर इज सोडियम नायट्रोप्रोसाइड. आणि हा पण ड्रग नायट्रिक ऑक्साइड रिलीज करून ऍक्ट होतो, नायट्रिक ऑक्साइड रिलीज करतो. ओके, अजून एक ड्रग तुमच्याशी मी डिस्कस करतोय, ग्लिसरल ट्रायनायट्रेट, नायट्रोग्लिसरीन, एनटीजी ड्रिप आपण यूज करतो. जीटीएन किंवा सबलिंग्युअली जीटीएन यूज करतात. ओके, अंजायनामध्ये. तर जीटीएन किंवा एनटीजी नायट्रोग्लिसरीन हे पण नायट्रिक ऑक्साइड रिलीज करून ऍक्ट होणारा ड्रग आहे. तर सोडियम नायट्रोप्रोसाइड हा आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. जर जीटीएन बद्दल विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, जीटीएन इज प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर. प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर. हाय डोसला आर्टेरिओ डायलेटेशन ऍक्शन येते, पण तुम्हाला प्रीडॉमिनंट ऍक्शन विचारली ग्लिसरल ट्रायनायट्रेटची, तर त्याचा आन्सर काय? इट इज ए प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर. एमसीक्यू क्लिअर होईल? ओके, चालेल. आता एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर झाले. आता जे ड्रग आता जास्त यूज होत नाही, गँग्लियॉन ब्लॉकर, जे सिम्पॅथेटिक गँग्लिया आहेत ते जे ब्लॉक करणारे ड्रग आहेत, त्यात ट्रायमिथाफॅन एक आहे, आणि ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकिंग ड्रग, ॲड्रेनर्जिक न्यूरॉन जे आहे त्याला ब्लॉक करणारे ड्रग, त्यात रिझरप्राईन आहे, ग्वानिथेडिन आहे, ब्रिटाइलियम आहे. हे ड्रग लक्षात राहिले तर ठेवा, नाही राहिले तरी चालेल, कारण हे ड्रग डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाहीत. रिझरपाईन, ग्वानिथिडिन, ब्रिटाइलियम हे ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकिंग ड्रग आहे. तर सिम्पॅथेटिक न्यूरॉन मधून नॉर ॲड्रेनलिनची रिलीज ते कमी करतात. गँग्लियॉन ब्लॉकर मध्ये ट्रायमिथाफॅन आहे, तर हे पण रेअरली यूज होतं. तर हे झाले अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचे क्लासिफिकेशन. तर खूप सारे ड्रग आपले ऑलरेडी झालेले आहेत पहा. डायुरेटिक, एसी इनिबिटर, एआरबीज, डायरेक्ट रेनिन इनिबिटर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर, सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह, दिस ड्रग डिक्रीज सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो म्हणू शकतो, आणि व्हॅसोडायलेटर्स. ऍटलीस्ट 10 ग्रुप तुमच्या येतील का याच्यामध्ये? लक्षात राहील 10 ग्रुप मी आता डिस्कस केलेत ते? आवाज येतोय ना? हो सर. ओके ओके, लक्षात आलं क्लासिफिकेशन? हो सर. ओके. आता हे त्रिपाठीत अजून असे चार्ट मध्ये दिले ते तुम्ही पहा. आता मी थायाझाईडचं जे मेकॅनिझम वगैरे डिस्कस केलेले आहे हे मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला ती डायग्राम काढायची असेल तर इथं काढू शकता. आता अमॉंग डायुरेटिक विच ग्रुप इज कन्सिडर ॲज डायुरेटिक ऑफ चॉईस टू ट्रीट रुटीन हायपरटेन्शन? थायाझाईड डायुरेटिक्स, बरोबर आहे, थायाझाईड डायुरेटिक्स. आता थायाझाईड डायुरेटिक्स मध्ये खूप सारे ड्रग्ज आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत जे हायपरटेन्शन साठी आपण प्रेफर करतो?
तुम्ही सांगा. हायड्रोक्लोरोथायाझाईड, क्लोरथॅलिडॉन, क्लोरथॅलिडॉन, इंडेपामाइड. इंडेपामाइड. तुम्ही कोणतं कॉमनली यूज करतात? जर डायुरेटिक कॉम्बिनेशन कोण? सिंगल द्यायचं असेल तर क्लोरथॅलिडॉन, आणि ओके. जर अदर ट्रिक मध्ये कंबाईन करायचं असेल तर हायड्रोक्लोरथायझाइड आणि इंडेपामाइड. ओके. तसं क्लोरथॅलिडॉनचे पण कॉम्बिनेशन अवेलेबल असतील ना? आहे, पण हे सिंगली पण देऊ शकतो आपण इंडिव्हिज्युअल ड्रग. इंडिव्हिज्युअल. ओके, बर, ठीक आहे. म्हणजे हे 3 ड्रग जास्त कॉमनली डायुरेटिक मध्ये थायाझाईड ग्रुपचे यूज होता, हे क्लिअर झालं, बरोबर. तर थायाझाईड डायुरेटिक्स कन्सिडर ॲज अ डायुरेटिक चॉईस इन हायपरटेन्शन का आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यात क्लोरथॅलिडॉन, हायड्रोक्लोरोथायाझाईड आणि इंडेपामाइड हे ड्रग आपण यूज करतो. लॉंगर ओके. तर क्लोरथॅलिडॉन आणि हायड्रोक्लोरोथायाझाईड हे डायुरेटिक ऑफ चॉईस म्हणतो अनकॉम्प्लिकेटेड रुटीन हायपरटेन्शन. त्यांची एफिकेसी सिमिलर आहे, डोस टू डोस ते आर इक्विव्हॅलंट आहेत. आता नाईस गाईडलाईनने काय सांगितलेलं आहे की क्लोरथॅलिडॉन इज लॉंगर ऍक्टिंग दॅन हायड्रोक्लोरोथायाझाईड, मे हॅव बेटर राउंड द क्लॉक ऍक्शन, सो फेवर्ड बाय नाईस गाईडलाईन. तर नाईस गाईडलाईन क्लोरथॅलिडॉन आणि हायड्रोक्लोरोथायाझाईड पैकी कोणत्या ड्रगला रिकमेंड करताय? क्लोरथॅलिडॉनला. इंडियापामाइड हा अल्टरनेटिव्ह ड्रग आहे आणि त्याला कमी डोसलाच त्याला अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन आहे, कारण डायुरेटिक ऍक्शन बरोबर इंडियापामाइडला ऍडिशनल डायरेक्ट व्हॅसोडायलेटरी ऍक्शन पण आहे. ओके. आता तुम्हाला मी डायुरेटिक मध्ये डिस्कस केले की थायाझाईड पेक्षा लूप डायुरेटिकने सोडियम आणि वॉटर लॉस जास्त होतो, तरी पण रुटीन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन साठी लूप डायुरेटिक यूज करत नाही. त्याचं कारण काय होतं? ते शॉर्ट ऍक्टिंग आहे नाही. शॉर्ट ऍक्टिंग आहे. थायाझाईड लॉंग ऍक्टिंग आहे. लॅसिक्स 3 to 6 hour, लास्ट फॉर 6 hour ओनली. लॅसिक्स वरून लक्षात राहील फिरोसिमाइडची ड्युरेशन ऑफ ऍक्शन. So that's why round the clock control of blood pressure is not possible with single daily dose of loop diuretic. With thiazide diuretic, they are long acting, so we can use thiazide diuretic as a single once daily we can say. Okay. तर ती गोष्ट आपण डिस्कस केलेली आहे. आता डायुरेटिक मध्ये आपण खूप सारे कॉम्प्लिकेशन्स पाहिलेली होती. काय काय कॉम्प्लिकेशन्स पाहिली होती आपण? हायपरकॅल्सिमिया, हायपरकॅल्सिमिया, हायपोकॅलेमिया, हायपरकॅलेमिया, हायपरकॅलेमिया, हायपरयुरेसेमिया. ओके. होतं. अजून? डिस्लिपिडेमिया पण होतं. हायपर डिस्लिपिडेमिया. ओके, डिस्लिपिडेमिया म्हणू शकतो, एक तर हायपरलिपिडेमिया म्हणू शकतो किंवा डिस्लिपिडेमिया म्हणू. डिस्लिपिडेमिया प्रॉपर वर्ड आहे. ओके. कारण त्यात LDL किंवा ट्रायग्लिसराईड वाढलं आणि HDL कमी झालं तर त्याला डिस्लिपिडेमिया असं. हायपरग्लायसेमिया पण होतं त्याच्यामध्ये. हायपरग्लायसेमिया आहे, हायपरयुरेसेमिया आहे. तर डायुरेटिकचे कॉम्प्लिकेशन्स काय मी तुमच्याशी डिस्कस करतो की ते हायपोटेन्शन करू शकतात, हायपोकॅलेमिया करू शकतात, थायाझाईड हायपरकॅल्सिमिया करेल, लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतं, हायपरयुरेसिमिया, हायपरलिपिडेमिया और डिस्लिपिडेमिया वी कॅन से, हायपरग्लायसेमिया, ओके, हायपोफॉस्फेटेमिया, हायपोमॅग्नेशियमिया, हे काही ड्रॉबॅक्स आहेत लूप आणि थायाझाईड डायुरेटिकचे. देन हायपरग्लायसेमिया आहे. तर हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आहेत, बरोबर आहे. आता हे पण मी डिस्कस केलं होतं की थायाझाईड आपण डायबिटीस मध्ये यूज करतो का नाही, तो जरी हायपरग्लायसेमिया करत असेल तर यूज करायचं का नाही? डायबिटीस पेशंट मध्ये थायाझाईड हायपरग्लायसेमिया ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिलाय, तर डायबिटीस पेशंट हाय डोसला असतो ना सर, आपण खूप लो डोसला Yes, ते- यूज करू शकतो. येस, तेच High dose रिझन ला. मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे आणि ते तुम्हाला माहित पाहिजे की जे पण डायुरेटिकचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते हायर डोसला दिसून येतात आणि अँटी हायपरटेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला डायुरेटिक जे आहे ते कमी डोस मध्ये लागतात. जास्त डोसला दिलं तर डायुरेटिक इफेक्ट वाढतो, परंतु अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट काही वाढत नाही. तो जो लो डोसला येतो तेवढाच मॅक्झिमम येतो, म्हणून लो डोस आपण
डायुरेटिक्स मध्ये हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटसाठी डायुरेटिक्सचा यूज करतो आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स थायाझाइड लाईक डायुरेटिक जेव्हा आपण हायपरटेन्शन साठी यूज करतो त्यावेळेस चान्सेस काय आहे त्यांचे जास्त असतील का कमी? कमी आहेत. कमी आहे. तर तेच दिलेलं पहा, ही जी स्लाइड मधला लास्ट पॉइंट जो आहे, thiazide should be used at low doses only because increasing the dose antihypertensive effect does not increase but adverse effect tend to increase. Hydrochlorothiazide is used as an antihypertensive at doses 12.5 to 25. Complications like hypokalemia, erectile dysfunction, cardiac intolerance, precipitation of diabetes, dyslipidemia, hyperuricemia mainly seen at doses more than 50 milligram per day. However, these complications are very rare with low doses of thiazide, that is 12.5 to 25 milligram in case of hydrochlorothiazide. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे थायझाइडची तुम्ही सांगा मला. हाऊ थायझाइड प्रोड्यूस डायुरेटिक इफेक्ट? प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करतात. ओके, व्हेरी गुड. हाऊ? सोडियम अँड वॉटर लॉस. Okay, very good. How? By Lead inhibiting distribution which, reactor. by acting at which site? Ascending. सोडियम Early Ascending. ascending limb, RDDCT. RDDCT. early DCT वर DCT, early DCT. By inhibiting which co-transport? सोडियम आणि क्लोर. Sodium chloride. NaCl. NaCl. 2Cl मायनस. Yes. NaCl co-transport. ते Na प्लस K प्लस 2Cl मायनस हा वेगळा आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या. ठीक आहे. तेच आता तुम्हाला सर्वांना आता ओव्हरऑल एक आयडिया आलेली आहे. मी फक्त जस्ट तुम्हाला रिव्हायझन साठी केलं. थायझाइड NaCl को ट्रान्सपोर्ट इनिबिट करतं अर्ली डीसीटी वरचा आणि त्यामुळे डायुरेटिक इफेक्ट येतो, सोडियम वॉटर लॉस होतं. फ्युरेसिमाइड जो आहे तो ascending thick loop of Henle वर ऍक्ट होतो आणि इट इनहिबिट्स Na प्लस K प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट. थायझाइडने 5 to 10% सोडियम लॉस होतं, त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतं आणि लूप डायुरेटिकने 25% सोडियम लॉस होतं अराउंड आणि त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं. तर आपण दोन्ही ड्रग पाहिलेले आहेत, बरोबर आहे. आता थायझाइड डायुरेटिक यूज केल्यामुळं सोडियम वॉटर लॉस होतं, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं, तर ब्लड प्रेशर कोणत्या मेकॅनिझमनी कमी म्हणजे कशामुळे कमी होऊ शकतं? मग प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाल्यावर काय होईल? कार्डियक आउटपुट कमी. कार्डियक आउटपुट कमी होतं. लक्षात आलं? बरोबर आहे. ओके. आता मी ना थोडं डिटेल मध्ये जाणार आहे. थायझाइड आणि लूप डायुरेटिकच्या ऍक्शन मध्ये अजूनही काही फरक आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. इतकं जरी लिहिलं तुम्ही मोर दॅन इनफ, याच्यापेक्षा जास्त आम्ही एक्झाम मध्ये तुमच्याकडून एक्सपेक्ट करणार नाही, पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण डिस्कस करत आहोतच, तर मी पुढचा भाग डिस्कस करणार आहे तुमच्याशी. थोडं आता कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही ऐकावं. पहा, इनिशियली thiazide cause loss of sodium and water resulting in decreased cardiac output and decrease in BP. इथपर्यंतचा पाठ लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की थायझाइडचा इफेक्ट जर संपला, ओके, थायझाइडचा इफेक्ट संपला तर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम काय होता? ऍक्टिव्हेट होता. आणि काय कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम काय रिस्टोअर करायला पाहतात? सोडियम वॉटर. सोडियम वॉटर. आणि सोडियम वॉटर रिस्टोअर झालं तर कार्डियक आउटपुट परत कसं होईल? नॉर्मल रेटला येईल. नॉर्मलला येईल. बरोबर आहे? बरोबर आहे. मग थायझाइड मुळे इनिशियली ब्लड प्रेशर जो कमी होतो तो कार्डियक आउटपुट कमी झाल्यामुळं होतो, आपण पाहिलंय. पण त्यानंतर कार्डियक आउटपुट परत कोणत्या स्टेजला येतं? नॉर्मलला. का बरं? कारण थायझाइड कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी सोडियम वॉटर रिटेन्शन.
परंतु जो ब्लड प्रेशर लोअरिंग इफेक्ट आहे तो परसिस्ट राहतो. असं का होतं? जे बीपी कमी केलेला आहे थायझाइडने तो काय राहतो, कंटिन्यू राहतो. याचं रिझन काय आहे? याचं रिझन आहे की इन ऍडिशन टू दॅट इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज टीपीआर. इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज TPR. टीपीआर. मग आता थायझाइड टीपीआर कमी कसं करतो हे तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. तर थायझाइड प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करत होता वॉटर लॉस झाल्यामुळे, ते तर पाहिलंच. पण त्याच्याबरोबर सोडियम पण लॉस होत होतं, हे तुम्हाला लक्षात आलं होतं? थायझाइड सोडियम पण लॉस करतो हे लक्षात आलं? हो सर. ओके. तर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी सोडियम वॉटर रिस्टोर होतं हे पण तुम्हाला मी सांगितलंय, बरोबर? परंतु एक लक्षात घ्या, आता नेक्स्ट पॉइंट थोडा आपण डिटेल मध्ये डिस्कस करतोय. त्या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी सोडियम वॉटर जरी रिस्टोर झालं तरी पण काही ठिकाणी स्मॉल सोडियम डिफिशियंट स्टेट तशीच राहते आणि त्यामध्ये एक साइट आहे स्मूथ मसल्स ऑफ द आर्टरीज. स्मूथ मसल्स ऑफ द आर्टरीज मध्ये सोडियम डिफिशियंट स्टेट तशीच राहते. इव्हन कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने सोडियम रिस्टोर जरी झालं ब्लड मध्ये तरी पण आर्टरीज मधली सोडियम डिफिशियंट स्टेट ही तशीच राहते. लक्षात आलं? आता तुम्ही मला सांगा, आर्टरीज मध्ये जर सोडियम कमी झाला, पॉझिटिव्ह आयन, तर स्मूथ मसल्स काय होतील? रिलॅक्स. रिलॅक्स होतील आणि त्याच्यामुळं टीपीआर काय होईल? कमी होईल. कमी होईल. ही एक मेकॅनिझम आहे टीपीआर कमी व्हायची. अजून एक मेकॅनिझम सांगितलेली आहे की हे थायझाइड डायुरेटिक स्मूथ मसल्स मधले पोटॅशियम चॅनल ओपन करतात. स्मूथ मसल्स वरचे कोणते चॅनल्स ओपन करतात? पोटॅशियम. पोटॅशियम. पोटॅशियम इनसाइड द सेल जास्त आहे का आउटसाइड? इनसाइड द नाही. सेलच्या बाहेर NaCl कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. सेलच्या बाहेर NaCl कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आपण म्हणतो की सेल्स फ्लोट्स इन NaCl सोल्युशन. सेलच्या बाहेर NaCl कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि सेलच्या आतमध्ये कोणतं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं? पोटॅशियम. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे पोटॅशियम कुठं जाईल? बाहेर जाईल. बाहेर. मग स्मूथ मसल मधला पोटॅशियम कमी झाला तर पॉझिटिव्हिटी काय होईल? स्मूथ मसल मधली कमी होईल कमी होईल. आणि मग हायपर पोलरायझेशन होऊन स्मूथ मसल रिलॅक्स होतील आणि त्याच्यामुळे टीपीआर काय होईल? आर्टरीज स्मूथ मसल रिलॅक्स झाले तर आर्टेरिओ डायलेटेशन होईल आणि टीपीआर काय होईल? कमी होईल. कमी होईल. कमी होईल. म्हणजे तुम्ही थायझाइड मध्ये मेकॅनिझम लिहिल्यानंतर तुम्ही ही गोष्ट ऍड करू शकता का की थायझाइड इनिशियली डिक्रीजेस ब्लड प्रेशर बाय डिक्रीजिंग कार्डियक आउटपुट. Later on, cardiac output comes to normal due to compensatory mechanism in that sodium water is restored. But still, BP lowering effect is persist and it is due to decrease in TPR. आणि TPR का कमी होतो? दोन रिझन. स्मॉल सोडियम डिफिशियंट स्टेट आर्टरीज मध्ये तशीच राहते, पर्सिस्ट राहते आणि दुसरी गोष्ट आहे की हे थायझाइड डायुरेटिक काय ओपन करतात? पोटॅशियम. पोटॅशियम चॅनल. आणि त्यामुळे टीपीआर कमी होतो. लक्षात आलं? येस. ओके. आता हाय सिलिंग डायुरेटिक बद्दल काय गोष्ट आहेत, काय फरक आहे, मी तुमच्याशी डिस्कस करतोय. हाय सिलिंग डायुरेटिक मध्ये इनिशियली दिल्यानंतर कार्डियक आउटपुट कमी होतं कारण सोडियम वॉटर लॉस होतं. सोडियम वॉटर लॉस झाल्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झाला तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होतं आणि त्यानंतर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी कार्डियक आउटपुट काय होतं? परत रिस्टोर्ड होतं कारण सोडियम वॉटर रिटेन्शन होतं परत आणि सोडियम वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे कार्डियक आउटपुट काय होईल? परत नॉर्मल होईल. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, लूप डायुरेटिक किंवा हाय सिलिंग डायुरेटिक मध्ये ही जी पहिली मेकॅनिझम थायझाइड बरोबर दिसत होती तीच इथं दिसतीये, बरोबर आहे. परंतु एक लक्षात ठेवा की ह्या हाय सिलिंग डायुरेटिक मध्ये जी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम आहे त्याने
सोडियम वॉटर रिटेन्शन होतं, कार्डियाक आउटपुट रिस्टोअर होतं. परंतु लूप डायुरेटिक्स, जे थायाझाईड डायुरेटिक बघितलं आपण, ते कार्डियाक आउटपुट रिस्टोअर जरी झालं तरी पण ब्लड प्रेशर लोअरिंग इफेक्ट परसिस्ट होता. तो का होत होता? थायाझाईड बरोबर कार्डियाक आउटपुट TPR decrease. टीपीआर TPR डिक्रीज decrease होतो. झालता. होत होता त्यात. हा, परंतु लूप डायुरेटिक बरोबर प्रॉब्लेम काय होतो की कार्डियाक आउटपुट इनिशियली कमी होतो, त्यानंतर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने सोडियम वॉटर रिटेन होतं आणि कार्डियाक आउटपुट रिस्टोअर होतं. परंतु या लूप डायुरेटिक दिल्याने टीपीआर कमी होत नाही, कारण त्याची ब्लड वेसलवर स्मूथ मसल रिलॅक्सन ऍक्शन होत नाही, कारण सोडियम डिफिशियंट स्टेट याच्यामुळं प्रोड्यूस होत नाही, पोटॅशियम चॅनल ओपन होत नाही. त्यामुळं हाय सिलिंग डायुरेटिक ब्लड प्रेशर फक्त कोणत्या मेकॅनिझमने कमी करतील? कार्डियक आउटपुट कार्डियक आउटपुट कमी करून. टीपीआर काही अल्टर करतील का? नाही. 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 आणि त्याच्यामुळं त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे आणि ब्लड प्रेशर कंट्रोल हे 24 आवर राहत नाही वन्स डेली दिलं तर, कारण ऍक्शन लगेच टर्मिनेट होते, कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्ट होतील आणि त्याच्यामुळं आपण हाय सिलिंग डायुरेटिक रुटीनली हायपरटेन्शन मध्ये यूज करत नाही. तर कोणत्या कंडिशन मध्ये हाय सिलिंग डायुरेटिक यूज करतो आपण? इमर्जन्सी मध्ये. हायपरटेन्सिव्ह चार कंडिशन्स आहेत: हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी, रेजिस्टन्स हायपरटेन्शन, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर आणि हायपरटेन्शन असोसिएटेड विथ रिनल फेल्युअर. ह्या कोमॉर्बिडिटी असतील तर तिथं आपण लूप डायुरेटिक यूज करू शकतो. रुटीनली आपण लूप डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये इसेन्शियल हायपरटेन्शनला ट्रीट करायला वापरत नाही. लक्षात आलं तुमच्या हा फरक? आता खूप डिटेल मध्ये आपण डिस्कस केलंय. एवढं हो, डिटेल आम्ही सेकंड इयरला असताना पण आमच्याशी कोणी डिस्कस नव्हतं केलं. आम्हाला फक्त एकच माहित होतं की ते बीपी कमी करतं कारण सोडियम वॉटर लॉस होतं. हे कार्डियाक आउटपुट आणि टीपीआर त्यापैकी काय कमी होईल, कसं होईल, त्याविषयी आम्हाला काही माहिती नसायचं. ठीक आहे, ओके. आता हे जे आहे ना बाकीचे काही गोष्टी डायुरेटिक तुमच्या सगळ्या झाल्यात, मी फक्त डिस्कस करतोय. त्यात तुम्हाला फक्त माहिती पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. त्याचे जर कॉम्प्लिकेशन विचारले तर तुम्हाला थायाझाईड किंवा लूप डायुरेटिक विचारलं त्याचे कॉम्प्लिकेशन तुम्हाला लिहिता येणार आहे. त्याच्याबरोबर अँटी हायपरटेन्सिव्ह बरोबर जरी हे डायुरेटिक ऍज अ पार्ट विचारला तर युजेस ऑफ डायुरेटिक मध्ये तुम्हाला सगळे युजेस परत मेन्शन करणं आहे. कोणकोणत्या ठिकाणी यूज करतात थायाझाईड, किंवा लूप डायुरेटिक विचारलं तर लूप कोणता ग्रुप विचारला ते फार महत्वाचं आहे, त्यावर कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित झालं पाहिजे. Okay, so loop diuretics are not routinely used in the hypertension. Indications of loop diuretic: hypertension associated with heart failure, hypertension associated with renal failure, hypertensive emergency आणि resistant hypertension. हा पॉइंट मी आधी डिस्कस केला. इंडियापामाइडला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे, हे मी तुमच्याशी डिस्कस केलं. आणि मागच्या लेक्चर मध्ये डायुरेटिक्सचे आपण पाहिलं की पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक्स are used in combination with thiazide or loop diuretic to decrease the risk of hypokalemia. थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात आणि पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक आपण त्यांच्या बरोबर यूज केले तर ऍडिशनल डायुरेटिक ऍक्शन मुळे ब्लड प्रेशर कमी अजून चांगलं होईल आणि प्लस पोटॅशियम लेवल ही जादा अल्टर होणार नाही. म्हणजे थायाझाईड लूप डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक यूज करू शकतो. अजून कोणते ड्रग यूज करू शकतो जे हायपोकॅलेमिया होऊ देणार नाही आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करायला पण मदत करतील? पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक मी सांगितलंय, एक तर आहेच ते बरोबर आहे. मी म्हणलो ते पोटॅशियम स्पिरिंग ठीक आहे, स्पायरोनोलॅक्टोन आहे, अॅमिलोराइड आहे, ट्रायमटेरिन आहे, इप्लिन, हेच पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक आपण थायाझाईड किंवा लूप डायुरेटिक बरोबर दिलं तर हायपोकॅलेमियाची रिस्क पण कमी होते आणि ऍडिटिव्ह डायुरेटिक इफेक्ट येऊन ब्लड प्रेशर चांगलं कमी होऊ शकतं. अजून असा कोणता ग्रुप आहे का जो हायपर कॅलेमिया करतो आणि त्यामुळं
त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट हायपर कॅलेमिया आहे, त्यामुळे थायाझाईड बरोबर दिला तर तो थायाझाईडची हायपोकॅलेमियाची रिस्क कमी करेल किंवा ते एकमेकांचे ऍडव्हर्स इफेक्ट नलिफाय करून पोटॅशियम लेवल मेंटेन ठेवतील. डिगॉक्सिन कोणता? डिगॉक्सिन नाही, विसरले तुम्ही, आपण डिस्कस केलाय. ARB एसी इनहिबिटर ARBs ते काय करतात? पोटॅशियम लेवल काय करतात? वाढवतात. वाढवतात. ते सोडियम वॉटर लॉस करतात. एसी इनहिबिटर ARBs काय करतात? प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करतात. कसे करतात? सोडियम आणि वॉटर लॉस करतात, पण पोटॅशियम काय करतात? ते रिटेन करतात. मग एसी इनहिबिटर ARBs काय करतात? हायपर कॅलेमिया करतात. मग थायाझाईड बरोबर यूज केलं तर फायदा आहे का नाही? हो. एक तर ऍडिटिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन येईल. थायाझाईडला जो रेजिस्टन्स डेव्हलप होतो रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं तो होणार नाही. लक्षात आलं? थायाझाईड दिल्यावर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट होते? रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. रास सिस्टीम सोडियम वॉटर रिटेन करतं. मग थायाझाईड बरोबर एसी इनहिबिटर किंवा ARB दिले तर थायाझाईडला जो रेजिस्टन्स डेव्हलप होतो तो होईल का? सोडियम वॉटर रिटेन्शन मुळे नाही होणार. ते एक आहे. आणि थायाझाईड हायपोकॅलेमिया करतं आणि एसी इनहिबिटर ARB काय करता? हायपर कॅलेमिया. मग आपण हे ड्रग थायाझाईड बरोबर देऊ शकतो का नाही? किंवा लूप डायुरेटिक बरोबर देऊ देऊ शकतो. शकतो. कारण ऍडिशनल ते ऍक्ट बाय डिफरंट मेकॅनिझम, तर अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट दोघांच्या यूज केल्यामुळे चांगला येईल आणि पोटॅशियम लेवल जास्त अल्टर होणार नाही. परंतु एसी इनहिबिटर ARBs कोणत्या ग्रुप बरोबर नाही दिले पाहिजे? कोणत्या डायुरेटिक बरोबर नाही दिले पाहिजे? पोटॅशियम स्पेअरिंग बरोबर नाही दिले पाहिजे. यस, व्हेरी गुड. आणि त्याचप्रमाणे एसी इनहिबिटर आणि ARB एकत्र दिले पाहिजे का? नाही. नाही दिले ते पाहिजे. पण डेंजरस हायपर कॅलेमिया करतील. दोघं हायपर कॅलेमिया करतात. तर जे हायपर कॅलेमिया ड्रग करतात ते एकत्र कधी द्यायचे नाही. नाही. लक्षात आलं? ओके ओके. The erectile dysfunction is maximum with thiazide among various antihypertensive drug. Erectile dysfunction हा काही अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रगचा ड्रॉबॅक आहे. थायाझाईड बरोबर दिसून येतो, बीटा ब्लॉकर बरोबर दिसून येतो. Spironolactone is the preferred in resistant hypertension and primary hyperaldosteronism because aldosterone level is high. ज्या पेशंटला रेजिस्टन्स हायपरटेन्शन डेव्हलप होतं, तर रेजिस्टन्स हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला मी सांगितलं की सोडियम वॉटर रिटेन्शन डायुरेटिक दिल्यामुळे वाढतं, त्यामुळे होऊ शकतो. तर तिथं आपण स्पायरोनोलॅक्टोन देऊ शकतो, कारण कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, हे मी तुम्हाला सांगितलंय. प्रायमरी हायपोअल्डोस्टेरोनिझम मुळे जो हायपरटेन्शन होतो त्यामध्ये पण आपल्याला स्पायरोनोलॅक्टोनच द्यावा लागेल, कारण आपल्याला कशाची ऍक्शन ब्लॉक करायची तिथं? ज्या पेशंटला प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम आहे, ज्याच्यात अल्डोस्टेरॉन जास्त रिलीज होतोय, सिंथेसाइज होतोय, त्या पेशंटला जर त्या पेशंटचा ब्लड प्रेशर कमी करायचा असेल तर आपल्याला कोणता ड्रग द्यावा लागेल? जो ड्रग अल्डोस्टेरॉनची ऍक्शन अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर इनहिबिट करेल, आणि तो ड्रग कोणता आहे? स्पायरोनोलॅक्टोन. तर प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम मध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर होतो? तर त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात राहील, स्पायरोनोलॅक्टोन. स्पायरोनोलॅक्टोन. ओके. तर इरेक्टाईल डिस्फंक्शन थायाझाईड बरोबर आहे. ओके. थायाझाइड्स आर प्रेफर्ड इन एल्डरली पीपल अँड हॅव्हिंग लो रेनिन हायपरटेन्शन. तर थायाझाईड कोणत्या पेशंट मध्ये यूज करतात? ज्याच्यामध्ये जे एल्डरली आहेत आणि ज्यांना लो रेनिन हायपरटेन्शन आहे, ज्याच्यात रेनिन लेवल कमी आहे, लो रेनिन हायपरटेन्शन म्हणतो आपण त्याला. तर आता त्यात आपण डिटेल जाणार नाही, जेव्हा आपण शेवटी डिस्कस करू गाईडलाईन्स, त्यामध्ये लो रेनिन हायपरटेन्शन, हाय रेनिन हायपरटेन्शनच्या पेशंटला काय यूज करायचं ते मेन्शन केलेलं आहे. ओके. जर आपण अलोन यूज केले डायाझाईड तर 30% केसेस मध्ये मोनोथेरपी म्हणून इफेक्टिव्ह आहे. बट आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज केले तर जास्त लोकांमध्ये ते इफेक्टिव्ह राहू शकतात. मग कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो जेव्हा मोनोथेरपी इफेक्टिव्ह नसेल. आणि एक
इम्पॉर्टंट पॉइंट मी पाय सांगितला होता की थायाझाईड पोटेन्शिएट ऍक्शन ऑफ ऑल अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स एक्सेप्ट डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, आणि त्यामुळं दे प्रिव्हेंट डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स टू दिस ड्रग बाय नॉट अलाउविंग एक्सपान्शन ऑफ प्लाझ्मा व्हॉल्यूम. तर जे ड्रग आपण जर थायाझाईड बरोबर कंबाईन केले अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, तर थायाझाईड बाकी अँटी हायपरटेन्सिव्हची ऍक्शन काय करतं, पोटेन्शिएट करतं. पोटेन्शिएट करणं म्हणजे काय, वाढवतं. वाढवतो. एक्सेप्ट कोणतं आहे, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर क्लिनिकल ट्रायल मध्ये त्यांच्या बरोबर ती पोटेन्शिएटिंग ऍक्शन दिसून नाही आली. का नाही आली त्याचं एक्झॅक्ट रिझन माहित नाही. तर बाकी सगळ्या अँटी हायपरटेन्सिव्हची ऍक्शन थायाझाईड पोटेन्शिएट करतं एक्सेप्ट डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके. आणि त्यामुळं आपण जर डायुरेटिक बाकी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बरोबर दिलं तर रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे चान्सेसही कमी होतात. रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे दुसऱ्या टॉलरन्स म्हणू शकतो, रेजिस्टन्स पेक्षा दुसऱ्या ड्रगला टॉलरन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस कमी होतात. समजा व्हॅसोडायलेटर्स आहे, तर व्हॅसोडायलेटर्स ड्रग आपण जे पाहिले त्यांना कधी कधी टॉलरन्स डेव्हलप होतो. का होतो, की प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढतं. कारण व्हॅसोडायलेटेशन मुळे ब्लड प्रेशर कमी होतं. ब्लड प्रेशर कमी झालं तर बॉडीला सिग्नल जातात, अरे ब्लड प्रेशर कमी झालंय. मग बॉडी काय करतं की ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करते आणि त्यात सोडियम वॉटर रिस्टोअर होता. मग जर त्या पेशंटला डायुरेटिक वर असेल, तो डायुरेटिक स्टार्ट केलं तर व्हॅसोडायलेटर ड्रगला टॉलरन्स डेव्हलप होईल का, नाही होणार. लक्षात आलं, नाही होणार. तर हे काही गोष्ट नाही लक्षात ठेवली तरी चालेल, जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की थायाझाईड ग्रुप ऑफ डायुरेटिक वी कॅन यूज विथ अदर अँटी हायपरटेन्सिव्ह अँड इट पोटेन्शिएट ऍक्शन ऑफ ऑल अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग एक्सेप्ट डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. थायाझाईड वी प्रेफर्ड इन विच पेशंट, यंग पेशंट और एल्डरली पेशंट? एल्डरली पेशंट. Elderly patient with which have low renin hypertension. जनरली लो रेनिन हायपरटेन्शनच्या पेशंटला आपण प्रेफर करतो. तो एल्डरली पेशंट मध्ये यूज करता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता हे थायाझाईडचे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, ऍडव्हान्टेजेस. वन्स डेली डोसिंग आहे. आता हे नाही लक्षात ठेवले तरी चालेल, एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. म्हणजे हा पार्ट स्किप केला तरी चालेल, कारण लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. तर त्यांचे काही ऍडव्हान्टेज आहे का थायाझाईडचे, आहेत. वन्स डेली डोसिंग आहे, फ्लुइड रिटेन्शन होत नाही, टॉलरन्स डेव्हलप होत नाही. बाकी ड्रग बरोबर दिलं तर ते दुसऱ्या ड्रगचं टॉलरन्स येऊ देत नाही. बाय प्रिव्हेंटिंग एक्सपान्शन ऑफ प्लाझ्मा व्हॉल्यूम. लो इन्सिडन्स ऑफ पोस्चरल हायपोटेन्शन, जो काही ड्रग्स बरोबर दिसून येतो, जसं अल्फा ब्लॉकर आहे. आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन साठी ही हे ड्रग इफेक्टिव्ह आहे. ओके. थायाझाईड एल्डरली पेशंट मध्ये आपण देतो, आणि ज्या पेशंट मध्ये ओस्टोपोरोसिसची रिस्क आहे अशा पेशंट मध्ये थायाझाईड दिल्याने ब्लड प्रेशर तर कव्हर होणारच आहे, पण कॅल्शियम लेवल काय होईल ब्लड मधली, हायपर कॅल्सिमिया करता का हायपोकॅल्सिमिया करता थायाझाईड? हायपर कॅल्सिमिया. मग ज्या लोकांना ओस्टिओपोरोसिसची रिस्क जास्त असते, जसे ओल्डर वुमन आहेत, त्यामध्ये आपण थायाझाईड प्रेफर करू शकतो. याची कॉस्ट कमी आहे. फेटल नॉन फेटल MI आणि स्ट्रोकची रिस्क पण हे कमी करतो. लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी हे थायाझाईड ग्रुप कमी करतात. इंडॅपामाइड हा माइल्ड डायुरेटिक आहे, पण त्याला ऍडिशनल व्हॅसो डायलेटरी ऍक्शन आहे. ओके. आणि त्याच्याबरोबर हायपोकॅलेमिया चे चान्सेस कमी आहे. हा वेल टॉलरेटेड ड्रग आहे. ओके. तर नाईस गाईडलाईन्स फेवर क्लोरथॅलिडॉन अँड इंडेपामाइड ओव्हर हायड्रोक्लोरोथायाझाईड. तर नाईस गाईडलाईननी सगळ्यात बेस्ट रिकमेंड केलेला डायुरेटिक कोणता आहे, क्लोरथॅलिडॉन. क्लोरथॅलिडॉन एक आहे आणि दुसरा कोणता आहे, इंडेपामाइड. हे दोन्ही ड्रग आपण कशावर प्रेफर, म्हणजे नाईस गाईडलाईन नुसार कशापेक्षा चांगले आहेत, हायड्रोक्लोरोथायाझाईड पेक्षा. लक्षात आलं? येस. ओके. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट तुम्हाला माहित आहे हम्म. कोणकोणते आहे?
Spironolactone, ipranolol. स्पायरोनोलॅक्टोन, इप्लिरिनॉन. तर कोणत्या केसेस मध्ये आपण यूज करतो ते? ड्रग ऑफ चॉईस कशात म्हणू शकतो आपण ते? Hyperaldosteronism. व्हेरी गुड. प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम मध्ये यूज करू शकतो, किंवा रेजिस्टन्स केसेस, रिफ्रॅक्टरी केसेस आहे, बाकी ड्रग यूज करताय आणि त्याला टॉलरन्स डेव्हलप झाला, तर तो टॉलरन्स डेव्हलप झालेला आहे तो कमी करण्यासाठी आपण हे ऍड ऑन ड्रग देतो. इप्लिरिनॉन पण एक ड्रग आहे, तो अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे आणि तो पण आपण यूज करू शकतो. त्याचे साईड इफेक्ट कमी आहेत. आणि थायाझाईड बरोबर पण आपण स्पायरोलॅक्टोन कंबाईन करू शकतो टू प्रिव्हेंट हायपोकॅलेमिया ड्यू टू थायाझाईड. तर हे सगळ्या गोष्टी मी स्पायरोनोलॅक्टोन मध्ये डिस्कस केलेल्या आहे. स्पायरोनोलॅक्टोनचे ऍडव्हर्स इफेक्ट पण आपण डिटेल डिस्कस केलेले आहेत. आठवतंय ना तुम्हाला? स्पायरोनोलॅक्टोन विच डायुरेटिक प्रोड्यूस गायनेकोमॅस्टिया? Spironolactone. यस, स्पायरोनोलॅक्टोन. ओके, ठीक आहे. अब नेक्स्ट पॉइंट. आता हे आपण काय म्हणतोय की आजच्या लेक्चर मध्ये आता थायाझाईडच आपण इतकं डिस्कस केलंय किंवा डायुरेटिक, पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा सेकंडरी पार्ट आहे. तर बापा, फॉर ट्रीटमेंट, आता हा पार्ट ऑलरेडी झालाय. फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन थायाझाईड डायुरेटिक शुड नॉट बी यूज, सॉरी, फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन थायाझाईड डायुरेटिक शुड बी यूज at low dose. Hydrochlorothiazide किंवा chlorthalidone we should use in dose 12.5 to 25 mg. At low dose, complications of thiazide like hypokalemia, metabolic alkalosis, hypercalcemia, hyperuricemia, hyperlipidemia, erectile dysfunction are very rare. आपण हे 2-3 वेळा डिस्कस केलेला आहे पार्ट, की आपण थायाझाईड डायुरेटिक लो डोसलाच यूज केले पाहिजे टू ट्रीट हायपरटेन्शन. प्रिव्हियसली थायाझाइड्स वेअर यूज ॲट 50 मिलीग्रॅम पर डे डोस. सुरुवातीला जेव्हा ते मार्केटमध्ये आले तर 50 मिलीग्रॅम डोसला पण दिलेले आहेत, परंतु ह्या डोसला कॉम्प्लिकेशन जास्त आहेत, बरोबर आहे. आणि मॅक्झिमम अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट कधी येतो? कोणत्या लो डोसला? 25 पेक्षा जास्त डोस यूज केल्याने डायुरेटिक इफेक्ट वाढतो, पण अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट वाढतो का? नाही. नाही. त्यामुळे आपण लो डोसला यूज करायचं कॉम्प्लिकेशन कमी होण्यासाठी. ओके, सो हेन्स टू अवॉइड कॉम्प्लिकेशन ऑफ डायुरेटिक्स नाऊ लो डोस थायाझाइड्स आर रिकमेंडेड टू ट्रीट हायपरटेन्शन. तर 2 मार्कला आलं तर तुम्हाला लिहिता येईल हे. हो सर. ओके, लिहिता येईल. हो Why we use thiazide at low dose? हायपरटेन्शनला काय जास्त इफेक्ट होत नाही, पण साईड इफेक्ट रेल म्हणजे कॉम्प्लिकेशन. at low maximum antihypertensive action of thiazide is seen at dose less than 25. बरोबर आहे. Yes. Above 25 mg per day dose, diuretic effect though increase, but antihypertensive effect is not increase. But at high dose, chances of complications like hypokalemia, metabolic alkalosis, hypercalcemia, hyperuricemia, hyperlipidemia, erectile dysfunctions are more. So to avoid these complications, we use thiazide at low dose. At low dose, 12.5 to 25, maximum antihypertensive effect seen without producing complications. Okay, लक्षात आलं? हो सर. ठीक आहे. तर आपला हे ड्रग झालेला आहे. जर उद्या आपण राहिलेले ड्रग करूया, 11:30 वाजलेले आहेत. तर आपण आता रास सिस्टीम काल परवा झालेली तुमची, ते पण तुम्ही एकदा वाचा. आता याच्यामध्ये मी मेकॅनिझम किंवा युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, रास सिस्टीमचे, एसी इनिबिटरचे, एआरबीचे हे तुम्हाला विचारणार आहे, लक्षात घ्या. आणि हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे पॉइंट मी इथं डिस्कस करणार आहे. म्हणजे तुम्हाला लॉंग क्वेश्चन आला तर रास सिस्टीम मध्ये जे शिकवलेला पार्ट आहे तो पण इथं अप्लाय करायचा आहे. लक्षात आलं ना ते? हे आपण अँटी हायपरटेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू काय वेगवेगळे पॉइंट आहेत हे आजच्या लेक्चर मध्ये जाणून घ्यायचा ट्राय केलेला आहे. जे
थायाजाईड विषयी मी तिथं नाही डिस्कस केले, ते आज डिस्कस केले. मेकॅनिझम तो ऑलरेडी डिस्कस केली, त्यात मी जाणार नाही. NaCl को ट्रान्सपोर्ट इनिबिटर कसं होतं, काय होतं, ते मी डिटेल मध्ये गेलेलो नाही. तुम्हाला 1-2 लाईन मध्ये सांगितले, पण क्लिनिकल पॉइंट किंवा बाकीचे महत्वाचे पॉइंट्स हे तुमच्याशी डिस्कस केले. तर उद्या आपण राहिलेले ड्रग घेऊया. रास सिस्टीम, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि हे 2 ग्रुप फर्स्ट लाईन आहेत. ते झाल्यानंतर मग व्हॅसोडायलेटर्स वगैरे ते ड्रग आहेत. ओके, चालेल. उद्या 10 वाजता आपण घेऊया. सर परवा ऑफलाईन लेक्चर आहे का? हो Friday आहे, ला. फ्रायडेला आहे ना. 1 मिनिट. ओके.